तुम्ही बोलत राहा. माझ्यासमोर काय आता वाजलेत रात्रीचे 10. सगळीकडे काळा काळा अंधार आहे. रात्री किरकिर करतायत, कुत्री भुंकतायत. सगळं सामान एक गाडीमध्ये ठेवून झालंय. गाडी बरोबरच ड्रायव्हरचं ऑप्शन करून आपण प्रवेश करतोय गाडीमध्ये. चला चला पाणी पाणी घ्या चला. गणपती बाप्पा सलग 3-4 तासाच्या प्रवासानंतर आपण इथे थांबलोय टी ब्रेकसाठी. चहा प्रेमींनी चहाचा मोकार आनंद घेतला. तर कोकणामध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. सलग 8-9 तासाच्या प्रवासानंतर खूप दमायला झालंय. सकाळचे 8 वाजलेत आणि चहा नाश्त्याची खूप गरज आहे. तर थोडं फ्रेश होऊन चहा नाश्ता घेण्यासाठी इथं थांबलोय. आपण जिथे थांबलोय ते आहे राजवाडी गाव. तिथलं वैशिष्ट्य आहे हे गरम पाण्याचं कुंड. हे समोर दिसतंय हे आहे गरम पाण्याचं कुंड आहे. आणि त्यातलं पाणी इतकं गरम आहे की आपण त्यामध्ये हात घालू शकत नाही डायरेक्ट. तर ह्या कुंडामध्येच गरम पाणी असं नाही, तर शेजारून जाणारा हा ओढा आहे, त्या ओढ्याला पूर्ण गरम पाणी. सकाळचे 8 वाजलेत पण पूर्ण ढगाळ वातावरणामुळे कुठंच ऊन दिसत नाहीये. राजवाडी या ठिकाणी आपण थांबलोय. आजूबाजूचा परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे. पक्ष्यांचे सुंदर आवाज येत आहेत आजूबाजूला. आत्ता वाजलेत 8 पण 8 वाजल्याचे साईन कुठेही दिसत नाही. पूर्ण ढगाळ आणि खराब वातावरण. तिथे खूप ठिकाणी थांबलोय राजावाडी म्हणून. तिथे हे गरम पाण्याचं कुंड आहे. पाण्याची वाफ दिसते. कुंड्यातच गरम पाणी असं नाही, हे वळ आहे ना त्याला पण गरम पाणी आहे. आणि खूप गरम पाणी, अक्षरशः हात नाही घालू शकत एवढं गरम. घरा फुटलेला. आणि इथे थांबलेले रस्त्यामध्ये. इकडे नाश्त्याची तयारी करायला घेतली. समोर एक मोठं कशाचं तरी झाड आहे. त्या झाडाखालीच चहा नाश्त्याची तयारी चालू आहे. हे कसलं झाड आहे माहीत नाही, पण या झाडाखालीच एक बाजूला आपला चहाचा कार्यक्रम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला चालू आहे नाश्त्याची तयारी. खाली ठेव खाली ठेव खाली. आणि इकडे तयारी चालू आहे नाश्त्याची. आणि सगळी भुतावळी इकडे बसली.
चहा झाला का? वा, चहा रेडी. ब्लॅक टी. इकडे काय रेसिपी बनवायला घेतली ती बघूया. बस बस. बरोबर बसली. गरम नाही झालं ना अजून? अजून सारखं तिथं अजून सारखं जरा. बरोबर आहे. हा बरोबर आहे तिला. हा बरोबर. इकडे आपला नाश्ता तयार होतोय तोपर्यंत इकडनं एक फेरफटका मारून घेऊ. काय म्हणतात या मंदिराला? असं असतं याला. हे शिवशंकराचं मंदिर असावं, कारण नंदी आहे. हे ठिकाण कोणतं आहे? राजावाडी ना? राजावाडी. हे शंकराचं मंदिर आहे. हे जुनं मंदिर आहे आणि हे नव्या पद्धतीचं मंदिर. ग्रामदेवत आहे का? राजेवाडी. चार्जिंगला जागा मिळाली मग नको कसं चिपकलं. हे मंदिर आहे राजवाडी येथील ग्रामदेवतेचं. हा मूळ महापुरुष कोकणातल्या देवता आहे. खूपच ऐसपैस आणि सुंदर मंदिर आहे. प्रशस्त आहे. अशा पद्धतीचे मंदिर सहसा आपल्याकडे पाहायला मिळत नाही. मंदिरात लाईटीची सोय आणि मोबाईल चार्जिंगची सोय मिळाल्यामुळं पोरं लाईटीच्या बोर्डाला अगदी बुळाला मुंगी चिपकावी तशी चिपकली. ते म्हणतात ना, भटाला दिली उसरी, त्यातलाच प्रकार आहे. मला खरं विशेष वाटलं ते ह्या इथल्या भग्न अवस्थेत असलेल्या या मंदिराचं आणि गरम पाण्याचं जे कुंड आहे त्याचं. या मंदिराला जरूर काहीतरी ऐतिहासिक महत्त्व असावं असं मला वाटतं. आणि इथला आणखीन एक अद्भुत प्रकार म्हणजे इथलं हे गरम पाण्याचं कुंड. फायनली नाश्ता तयार आहे. बायानं तोंड दाखवा जरा तुमची. दिसायला तर खूप टेस्टी दिसत आहेत. शेवटी आपल्या भगिनीच्या अथांग अशा प्रयत्नानंतर मजा येणार आहे खायला असा स्वादिष्ट असा नाश्ता तयार आहे. खूप शर्तीचे परिश्रम करावे लागलेत नाश्त्यासाठी. त्याला कारण म्हणजे आपण बरोबर आणलेली गॅसची शेगडी. ही आपण बरोबर आणलेली गॅसची शेगडी 26 जणांचा नाश्ता बनवण्याला पुरेशी नव्हती. आपला मोठा टोप काही शेगडीवरती बसत नव्हता, त्यामुळे त्याचा सारखा तोल जात होता. फायनली आपल्या भगिनीच्या कृपेनं सगळ्यांचा पोटभर नाश्ता झालेला आहे.
आणि आता आपण निघालोय गणपतीपुळेच्या दिशेनं. आणखीन 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचणार आहोत गणपतीपुळेला. पहिलं पुण्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन मग तिथूनच पुढे आपण कोकण एक्सप्लोर करणार आहोत. गणपतीपुळेला आपण काय काय मजा मस्ती केली ते पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.